दिवाळी फराळापैकी सगळ्यांच्या आवडीचा प्रकार म्हणजे भाजणीची चकली. भाजणीची चकली ही सगळ्यांनाच आवडते, पण बऱ्याच वेळा चकली कडक होते किंवा तळल्यानंतर जरा वेळाने मऊ पडते, तेलात विरघळते. अशा खूप साऱ्या शंका प्रत्येकालाच असतात. तर परफेक्ट कुरकुरीत आणि तोंडात टाकताच विरघळणारी भाजणीची चकली कशी बनवायची यासाठीच्या खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अगदी परफेक्ट भाजणीची चकली कशी बनवायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे. नमस्कार, मी मनीषाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर कुरकुरीत तोंडात टाकताच विरघळणारी, अगदी हाताने चुरली जाणारी इतकी खुसखुशीत आणि कुरकुरीत भाजणीची चकली आपण आज बनवणार आहोत. त्यासाठीच्या परफेक्ट प्रमाणासह खूप साऱ्या टिप्स मी या व्हिडिओत तुम्हाला सांगितलेल्या आहेत. चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करू. तर भाजणीची चकली बनवण्यासाठी इथे मी सगळ्यात आधी भाजणी घेते आहे. तर भाजणी कशी बनवायची याचाही व्हिडिओ मी बनवलेला आहे. तुम्हाला तो बघायचा असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तुम्ही चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ बघू शकता. तर इथे मी वाटीच्या प्रमाणाने सगळं साहित्य मोजून घेणार आहे. तर मी जी ही वाटी घेतलेली आहे, ह्या वाटीने मोजून मी 4 वाट्या भाजणीचं पीठ घेणार आहे. तर आता यात आपण मसाले टाकू. तर इथे मी ओवा घेतलेला आहे. 1 चमचा ओवा मी हाताने असा छान रगडून त्यात टाकून घेते, म्हणजे त्याचा फ्लेवर छान उतरतो. त्यानंतर इथे मी तीळ घेतलेली आहे. 2 ते 3 चमचे तीळ टाकलेले आहे. तीळ थोडी जास्त टाकली तरी चालते, चकलीत छान दिसते. त्यानंतर मिरची पावडर घेतलेली आहे. मी 2 चमचे लाल मिरची पावडर टाकणार आहे. त्यानंतर अर्धा चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ एवढे, आणि थोडीशी 2 चमचे मी खसखस घेतलेली आहे. खसखस पण छान दिसते. तर हे सगळे मसाले आता पिठात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि मसाले मिक्स करून झाले की मग आपण त्यात तेलाचं मोहन घालणार आहोत. तर ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलेलं होतं त्याच वाटीने मी अर्धी वाटी तेल गरम होण्यासाठी गॅसवरती ठेवलेलं आहे. तेल अगदी कडकडीत गरम करायचं आहे. उकळतं तेल आपल्याला त्यात टाकायचं आहे. तर हे बघा, मी अगदी धूर निघेपर्यंत मी तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यातलं थोडंसं तेल मी आधी टाकून घेते. कुठलंही मोहन किंवा पाणी घालत असताना लगेच पूर्ण टाकून द्यायचं नाही. थोडंसं बाजूला काढून ठेवायचं आणि लागेल तसंच टाकायचं. मी प्रत्येक व्हिडिओत हे सांगत असते, कारण कितीही आपला अंदाज बरोबर असला तरीही एकदम ओतून द्यायचं नाही. तर मी थोडंसं मोहन आधी घातलं. आता उरलेलं मोहन पण मी त्यात घालून घेते. तर हे बघा, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सगळं मोहन, तर 4 वाटी पिठासाठी मी अर्धी वाटी तेल घेतलं होतं, ते सगळं मोहन मी त्यात घालून घेतलेलं आहे. आता ते व्यवस्थित मिक्स करायचं. पीठ मिक्स करून घेतल्यानंतर आता ते गरम आहे म्हणून जरा वेळ बाजूला ठेवते. तोपर्यंत आपण पीठ भिजवण्यासाठी पाणी गरम करायला ठेवू. तर ज्या वाटीने मी पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने मोजून 4 वाटी पिठासाठी आपण 4 वाटीच पाणी घेणार आहोत. तर ते पाणी वाटीने मोजून मी 4 वाटी पाणी पातेल्यात घेत आहे आणि ते गॅसवर चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. आपल्याला अगदी उकळतं पाणी करायचं आहे. पाणी खळखळ उकळायला लागल्यानंतरच आपण पिठात टाकायचं आहे. तर पाणी उकळायला ठेवून दिलं आहे. तोपर्यंत आपण तेल पिठाला चांगलं चोळून घेऊ. असं दोन्ही हाताच्या तळव्याने रगडून आपल्याला पीठ व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. सगळं तेल त्यात व्यवस्थित मिक्स करायचं आहे, म्हणजे मग आपल्या चकल्या छान कुरकुरीत तयार होतील. मोहन व्यवस्थित घातलं तरच चकल्या छान कुरकुरीत तयार होतात. त्याच्यामुळे मोहन घालायचं प्रमाण अगदी परफेक्ट असायला हवं. तर हे बघा, तुम्ही बघू शकता. तर मोहन परफेक्ट लागलं हे कसं ओळखायचं? तर अशा पद्धतीने आपण मूठ वाळून बघायची. अशी मूठ वळली गेली, त्याचा गोळा तयार झाला की समजायचं आपलं मोहन अगदी परफेक्ट झालेलं आहे. तर आता आपण जे पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं ते पण छान गरम झालं आहे. अगदी उकळतं पाणी आपण करून घेतलेलं आहे. तर ते मी आता त्यात टाकून देते.
पाणी पूर्ण ओतून घ्यायचं नाही, थोडं थोडं लागेल तसं पाणी ओतायचं आणि मिक्स करत जायचं. पूर्ण मिक्स झाल्यानंतर पण आपण थोडंसं पाणी उरवूनच ठेवणार आहोत. सगळं पाणी त्यात टाकून घेणार नाही आहोत, कारण जेव्हा आपण कणिक रगडायला घेऊ तेव्हा पण आपल्याला थोडंसं हाताला लावण्यासाठी पाणी लागेल. तर त्यासाठी थोडंसं अर्धा कप पाणी मी उरवून ठेवणार आहे. बाकीचं सगळं पाणी मी त्यात ओतणार आहे. तर हे बघा, तुम्ही बघू शकता, पाणी ओतायची घाई करायची नाही, कारण पाणी जास्त झाल्यानंतर चकलीला छान असे काटे काटे येणार नाहीत, सरळ सरळ रेषा पडतील, मग त्या चकल्या दिसायला छान दिसत नाही. काटेरी चकलीच दिसायला छान वाटते. त्याच्यामुळे मग पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट घ्यायचं आहे, तरच चकल्या छान होतात आणि नरम पण पडत नाही, कुरकुरीत होतात. तर हे बघा, माझं आता छान पाणी मिक्स करून झालं आहे. आता ते खूप गरम आहे. 10 ते 15 मिनटं आपण याला आता घट्ट झाकण ठेवायचं आणि असंच राहू द्यायचं आहे. तर मी आता त्याच्यावर झाकण ठेवते आणि 10 ते 15 मिनटापर्यंत ते आपण आता असंच ठेवून देणार आहोत. ही रेसिपी माझ्या सासूबाईंची आहे. माझ्या सासूबाई खूप छान फराळाचे पदार्थ बनवतात. दिवाळीतला फराळाचे सगळेच पदार्थ त्या खूप छान बनवतात. चकली बनवायला पण मला त्यांनी शिकवली आहे. मी सगळेच पदार्थ त्यांच्याच पद्धतीने करते. अजून बाकीचेही पदार्थ मी हळूहळू सगळे व्हिडिओ तुम्हाला दाखवेल. तर ही रेसिपी मला त्यांनी शिकवलेली आहेत. त्यांनी बनवलेल्या चकल्या अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात. आमच्या घरात तर त्या फार आवडतात सगळ्यांना आणि त्या खूप जास्त प्रमाणात फराळ बनवत असतात. तर मी त्यांच्याकडूनच शिकलेली आहे. तर आता आपण 15 मिनटं झालेली आहेत. झाकण काढून बघू. पीठ बघा किती छान फुलून आलेलं आहे आणि सगळं पाणी त्यांनी शोषून घेतलेलं आहे आणि कोरडं वाटायला लागलं आहे. तर आता आपण जे थोडंसं पाणी काढून ठेवलं होतं ते पाणी आता त्याच्यात थोडं थोडं करून टाकायचं आणि पीठ, आता हे बघा, हे उरवलेलं जे पाणी होतं हे पण आता आपण सगळं त्यात टाकून घेणार आहोत आणि त्याचा छान असा रगडून घट्टसर असा गोळा मळून घेणार आहोत. आता पीठ आपल्याला चांगलं रगडून घ्यायचं आहे. रगडून त्याचा मस्त मऊ असा गोळा बनवून घ्यायचा आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मी छान पीठ मळून घेतलेलं आहे. आता पीठ मळून झाल्यानंतर सोऱ्यात मावेल एवढा त्याचा गोळा घ्यायचा आहे आणि तो हातावर छान रगडून त्याचा रोल तयार करायचा. त्यानंतर आपण, तर हे बघा, तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी रोल तयार करून घेते. त्यानंतर मी इथे सोरा घेत आहे. तर सोऱ्याला आतल्या बाजूने व्यवस्थित तेल लावून घ्यायचं. त्याची जी चकती असते, चकलीच्या आकाराची जी चकती असते त्याला पण व्यवस्थित तेल लावून घ्यायचं. नंतर त्यामध्ये आपण जो रोल बनवून घेतला होता तो व्यवस्थित दाबून भरायचा आहे. तर एकाच वेळी जवळजवळ 7 ते 8 चकल्या या सोऱ्याच्या याच्यात होतात. तर अशा पद्धतीने पीठ भरून आणि आपण लगेच चकली पाडायला सुरुवात करू. तर हे बघा, अशा पद्धतीने आपण चकली पाडून घ्यायची आहे. आधी आपण एक चकली पाडून बघायची तुटते की काय ते. तर आपली चकली छान तयार होते, अजिबात तुटत नाही का काही नाही. आणि काटे तर बघा किती छान पडलेले आहेत. मी पुन्हा एकदा तुम्हाला एक चकली पुन्हा बनवून दाखवते. तर हे बघा, अशा पद्धतीने मी किती वरून चकली पाडते तरी अजिबात तार तुटत नाही का तुकडे पडत नाही. जेव्हा मी हाताने तोडते तेव्हाच ती तुटते. तर अगदी परफेक्ट ह्या चकल्या बनवून तयार होतात. अगदी कुरकुरीत आणि तोंडात टाकताच विरघळणाऱ्या ह्या चकल्या तयार होतात. तर तुम्हीही माझ्या पद्धतीने चकल्या नक्की बनवून बघा, खूप छान होतील याची मला खात्री आहे. तर आपल्या चकल्या आता बनवून झालेल्या आहेत. चकल्या जेवढ्या लागल्या गरजेपुरत्या तेवढ्याच बनवायच्या, आधी सगळ्या बनवून ठेवायच्या नाही. एक बॅच तळायला टाकल्यानंतर मग आपण दुसरी बॅच तयार करायची आहे, म्हणजे त्या सुकत नाही आणि त्यांचे तुकडे पडत नाही. तर तेल आता छान तापलेलं आहे. तेल आधी चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं. त्यानंतर गॅस अगदी लो फ्लेमवर करायचा आणि मग आपण चकल्या त्यात सोडायच्या आहेत.
चकल्या तेलात सोडल्यानंतर लगेच त्याला उलटणं लावायचं नाही. त्याची एक बाजू पूर्णपणे गोल्डन रंग येईपर्यंत तळू द्यायची आणि नंतरच त्या आपण उलटायच्या आहेत. हे मात्र लक्षात ठेवा, कारण चकलीला आपण लगेच उलटणं लावलं तर त्या लगेच तुकडे पडतील आणि सगळ्या चकल्या बिघडतील. त्याच्यामुळे चकली उलटण्याची घाई करायची नाही. एक बाजू पूर्णपणे त्याची व्यवस्थित तळू द्यायची आणि मगच चकली उलटायची आहे. तर हे बघा, बघू शकता चकल्या एक बाजूने छान गोल्डन ब्राऊन रंगावर तळून झालेल्या आहेत. आता मी त्या उलटून घेते. तर बघा, अजिबात तुकडे पडत नाही का काही होत नाही. तर आपण एवढी काळजी मात्र घ्यायची आहे, तेल व्यवस्थित तापलेलं असायला हवं. त्यानंतर गॅस काळजीपूर्वक लो करायचा. मोठ्या गॅसवर चकल्या तळायच्या नाही. मोठ्या गॅसवर जर चकल्या तळल्या तर वरून त्या करपतील, आतमध्ये कच्च्या राहतील आणि मग जरा वेळ गार झाल्यानंतर त्या चकल्या नरम पडतील. त्याच्यामुळे चकल्या तळायला घाई अजिबात करायची नाही. शांतवार हळू स्लो फ्लेमवरच आपण चकल्या तळायच्या आहेत. पण चकली सोडताना मात्र तेल व्यवस्थित तापलेलं असायला हवं. जर तेल व्यवस्थित तापलेलं नसेल तर चकल्या मात्र तेलात विरघळतील. ह्या ज्या मी काही टिप्स सांगते आहे, ह्या टिप्स तुम्ही फॉलो करा, व्यवस्थित लक्षात ठेवा. तुमच्याही चकल्या अशाच कुरकुरीत, काटेरी आणि परफेक्ट तयार होतील याची मी खात्री देते. तर चला तर मग अशाच पद्धतीने आपण राहिलेल्या सगळ्या चकल्या तळून घेऊ. तर हे बघा, मी दुसरी पण आता सोडून घेते आहे. अशाच पद्धतीने मी सगळ्या चकल्या तयार करून घेते. तर आपल्या सगळ्या चकल्या आता तळून झालेल्या आहेत. मी एक चकली तुम्हाला तोडून दाखवते. तर हे बघा, किती अगदी क्रंची, सहज तुकडे तुकडे होतात. इतकी क्रंची ही चकली बनून तयार होते. अजिबात तेलकट होत नाही का कडक होत नाही का मऊ पडत नाही. आता जवळजवळ तळून अर्धा एक तास झाला, त्यानंतर मी तुम्हाला दाखवते. तर तुम्ही आवाज पण ऐकू शकता. अगदी कुरकुरीत चकल्या तयार झालेल्या आहेत. तर तुम्हीही अशाच पद्धतीने चकल्या करून बघा. आतमध्ये बघा, मी तुम्हाला फोडून दाखवते. आतमध्ये अगदी पोकळ अशा ह्या चकल्या तयार झालेल्या आहेत. अशाच पद्धतीने परफेक्ट चकल्या जर तुम्हाला बनवायच्या असतील तर माझ्या टिप्स व्यवस्थित फॉलो करा. माझी रेसिपी पूर्ण शेवटपर्यंत बघा. तुमच्याही चकल्या अगदी परफेक्ट तयार होतील. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. अजून कुठली रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर तेही सांगा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा. तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. अशाच नवनवीन रेसिपीजसोबत आपण पुन्हा भेटू. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद.